महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. एक शाम शहीदों के नाम देशभक्ती पर संगीत संध्येला शहादेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शहादा शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक शाम शहीदों के नाम या देशभक्तीपर संगीत संध्याचं आयोजन करण्यात आले. डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सी समोरील अन्नपूर्णा लॉन्स इथं झालेल्या या कार्यक्रमाला सर्वधर्मीय शहादेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मशाल रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, मॅरेथॉनपटू ॲडव्होकेट सुधाकर पाटील, भालचंद्र चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही रॅली निघाली. देशभक्तीचा जयघोष आणि हातात तेवती मशाल घेऊन नागरिक कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यानंतर मशाल प्रज्वलित ठेवत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. कारगिल युद्धात कामगिरी बजावलेले जवान जिजाबराव पाटील तसेच सैनिक भाऊराव सोनवणे यांची उपस्थिती यावेळी विशेष ठरली. कार्यक्रमाला तहसीलदार संभाजी पाटील, गट विकास अधिकारी महेश पोतदार, पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया, विनय गांधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेश जैन, ॲडव्होकेट जसराज संचेती, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, शहर प्रमुख सागर चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील सर्वधर्मीय बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रीती पाटील यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वराली म्युझिकल अकॅडमी आणि त्यांच्या चमूनं देशभक्तीपर सुंदर गीतांचं सादरीकरण करत वातावरणात देशप्रेमाची भावना निर्माण केली. उपस्थित नागरिकांनीही या संगीत संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांनी सांगितले, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाची जाणीव आजच्या पिढीला व्हावी या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरातील सर्वधर्मीय बांधवांनी एकत्रित राहावे, एकमेकांना सहकार्य करावे आणि शहाद्याचा एकोपा कायम जपत राहावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन आणि सर्वधर्मीय एकतेचा संदेश देणाऱ्या एक शाम शहीदों के नाम या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहादा शहरात देशभक्ती आणि एकतेचं वातावरण पाहायला मिळाले. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.